लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलासंदर्भात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाले। राज्यात मनसेने सरकार विरोधात आंदोलन पुकारले। रत्नागिरीत देखील मनसेने आंदोलन केले। राज्यात अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी देखील पोलिसांनी नाकारली। मात्र रत्नागिरीत मनसेने वाढीव वीज बिलाविरोधात मोर्चा काढला। मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला। रत्नागिरीत मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच नोटीस बजावली होती। यापूर्वी मनसेनं वाढीव वीज बिलासंदर्भात उपोषण केलं होतं। लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्यात यावी असा पवित्रा मनसेने घेतलाय। असं ना वाटतं आणि मग मला श्रेय द्याल राष्ट्रवादी द्याल की काँग्रेस? निर्माण सेनेचा अख्ख्या राज्यातलं आजचं 26 तारखेचं आंदोलन होतं। राजसाहेबांनी या ठिकाणी सर्वच महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिला होता की आपण त्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे काढा। यापूर्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरे राज्यपालांना भेटले, पवार साहेबांना भेटले, मुख्यमंत्र्यांना भेटले, ऊर्जा मंत्र्यांना, ऊर्जा सचिवांना, सर्वांनाच भेटले, परंतु त्यातनं काही ठोस असं या ठिकाणी निष्पन्न झालं नाही। आणि म्हणून हा एक आमचा एक धोरणातला भाग आम्ही आज मोर्चाने या ठिकाणी निवेदन देतोय। शासनाला आम्ही कळवतोय की वीज बिलं या ठिकाणी माफ करावी। तसं हे फसवं आणि खोटं सरकार आहे। गेल्या 1 वर्षामध्ये सर्व स्तरावरती अपयशी ठरलेलं सरकार आहे। वारंवार याने खोटं बोललेलं आहे की लॉकडाऊनमधली बिलं आम्ही माफ करतो, 100 युनिट आम्ही माफ करतो, तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळेल, परंतु अशी गोड बातमी देण्याची धमक आणि क्षमता या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नाही। मुळात कोविडमध्ये हे सर्व लोक घरी बसले होते आणि घरातूनच फेसबुकवरती लोकांना धीर देत होते। असे नाकाम सरकार आहे, त्यामुळे यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे। आज हा मोर्चा या ठिकाणी अख्ख्या राज्यामध्ये झालेला आहे आणि आम्ही शांततेमध्ये निवेदन दिलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटल्यानंतर खळखटाक असा समज असतो, परंतु आम्ही देखील शांतताप्रिय आहोत आणि आम्ही शांततेमध्ये निवेदन दिलेलं आहे। परंतु हे जर त्यांनी दखल घेतली नाही तर याच्या पुढचं मात्र आंदोलन उग्र असेल। राज्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी मोर्चाला परवानगी तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन हे सर्व आंदोलन यशस्वी होतं आणि त्यातनं मार्ग निघतो। शासनाला आता सरकारला या आघाडी शासनाला भीती वाटलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे न जाता सर्व लोक राजसाहेबांकडे गेले आणि आपले प्रश्न सोडवले। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असा एकमेव नेता आहे की तो महाराष्ट्राचे प्रश्न सोडवू शकतो, राजसाहेब ठाकरे, असा सर्वांचा विश्वास झालेला आहे। त्यामुळे ठाकरे सरकारला भीती आहे की भविष्यातलं आपलं सरकार गडगडेल आणि मनसेचं सरकार येईल, अशा पद्धतीची भीती त्यांना निर्माण झालेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच लोकांना या ठिकाणी नोटीस दिल्यात। मला देखील या ठिकाणी नोटीस आहे, ही देखील नोटीस मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो। अशा नोटिसा, अशी प्रेमपत्र आम्हाला दरवेळेला येतात, परंतु जनतेच्या हितासाठी आम्ही हे अशी प्रेमपत्र स्वीकारलो आणि आम्ही भूमिकेवरती ठाम असतो।